हाताने तोडून जांभळं खायची मज्जा वेगळी. जय श्रीराम भावांनो, माझे नाव अखिलेश भंडारे आणि ही आहे आमची जांभळं तोडून खाणारी गँग. तर आज ऋतुराज सर आले आणि ते म्हणले चला आपल्याला आज जांभळं खायचे. त्यानंतर मग आम्ही आमचे अस्त्र रेडी केले. हे बघा, हे आहे आमचे अस्त्र जांभळं तोडले. त्यानंतर अस्त्र घेऊन जाताना आम्हाला कोणते गाणे आठवले ऐका. त्यानंतर फायनली आम्हाला जांभळं तोडत असताना ऋतुराज सरांना कच्चे जांभळं भेटले, म्हणजे अपयश भेटले. त्यानंतर म्हणलं मी ट्राय करतो, पण मलाही कच्चेच जांभळं भेटले. त्यानंतर म्हणलं आता जांभळं तर आपल्याला खायचे आहे. त्यामुळे आम्ही अलीकडे पलीकडे बघितल्यानंतर आम्हाला तिथे पायऱ्या दिसल्या. मग आम्ही परमिशन घेतली, दरवाजा उघडला आणि आम्ही चालत चालत वरती गेलो आणि दरवाजाच्या आधी पहिल्यांदा पद्धतशीरपणे बंद केला. त्यानंतर वरती गेल्यावर खुशीच खुशी झाली. आम्ही मस्त आमच्या हाताने जांभळं तोडून खाल्ली. पण हाताच्या हाईटला खूप कमी जांभळं होते. तर त्यानंतर मग आम्ही काय केलं, आमचे जे 2 कार्यकर्ते खाली उभे होते, त्यांना आम्ही वरती जांभळं तोडण्यास मदत करण्यास बोलवले. त्यांना बोलवल्यानंतर आम्ही त्यांच्या हातात स्कार्फ दिले. त्यांनी स्कार्फ पकडले आणि ऋतुराज सर वरून अस्त्राने झाडाला झटका देत होते आणि त्यांनी जांभळं खाली पडत होते. हे बघा कसे जांभळं पडतायत. त्यानंतर अस्मिता मॅडम यांनी जांभळाचे रेट सांगितले. किती रुपये पाव आहे ते ऐका. मग मी जांभळं खाताना प्रत्येकाला विचारले जांभळं कसे आहे. पुरे पुरे के पुरे डार्क है ना, बहुत मीठे मीठे का मॅम? मीठे मीठे तुमच्या या सीझनचे किती आहे, पहिले दुसरे? 4-5 त्यानंतर हे जांभळ तोडण्याचे काम चालू असताना आम्हाला अस्मिता मॅडम यांची सीड बॉल्स बनवण्याची पद्धत माहिती झाली. त्यांनी ती सांगितली, ती ऐका. आपने क्या बनाया? सीड बॉल्स। सीड बॉल्स कैसे बनाए कैसे? सो बहुत सारे ऐसे कॉमन सीड्स जमा किए जो भी हम घर में खाते हैं, आम के, जाम के, जामुन के और ते करवंदा साथ में थे। ऐसे वैरायटी ऑफ सीड्स जमा किए, सुखाया और उनके सीड बॉल्स बनाए। मिट्टी में उसके गोले बनाए या फिर पेपर, अगर मिट्टी नहीं है आपके पास तो पेपर भिगा के रखो उसमें। हाँ, पेपर से भी बनाए। और इसका एडवांटेज कब होगा बारिश में, अगर हम हाँ, अगर बारिश के पहले हम कोई भी बैरन लैंड में हम ये फेंकेंगे तो वहाँ पे पेड़ आ जाएगा। तो हाँ, ऐसे एज इट इज भी सीड्स फेंक सकते हैं, लेकिन उसका ड्रॉबैक ये है कि कोई भी पंछी वगैरह खा सकता है। तो सीड बॉल्स का फायदा ये है कि उसको प्रोटेक्शन मिलेगा प्लस मॉइस्चर मिलेगा, जो मॉइस्चर बारिश में वो टॅब खाते टॅबलेट उसके हाँ, खत्म हो exactly. जाता है। तर बऱ्यापैकी जांभळं खाऊन पोट भरत आल्यावर मी म्हणलं सगळ्यात मोठी बॅच काढल्यानंतर प्रत्येकाला विचारू त्यांची जीभ कशी झाली. तर प्रत्येकाने जीभ कशी झाली याच्यावर रिॲक्शन कशी दिली बघा. इथे कमी झालं. पोटभर जांभळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या खाली ठेवले. असेच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा बिहाइंड टीव्हीच्या YouTube आणि Instagram चॅनलला. थँक्यू.